21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर नागपुर में अखिल भारतीय युवा सेना की ओर से भव्य योग पर्व 2025 का आयोजन किया गया। जगत गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज के प्रेरणा से आयोजित इस विशेष कार्यक्रम में महिला सेना, पुरुष सेना, संग्राम सेना सहित बड़ी संख्या में गुरु भाई और गुरु भगिनियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य था योग के माध्यम से जीवन को सुंदर और संतुलित बनाना। सभी प्रतिभागी निर्धारित ड्रेस कोड सफेद कुर्ता पायजामा में योगा मैट, पानी की बोतल और नेपकिन के साथ पहुंचे। कार्यक्रम सुबह 8 से 11 बजे तक चला और समापन शांति, एकता और ऊर्जा के साथ किया गया। कैमरा पर्सन उदय सोनाने की रिपोर्ट, नागपुर समय न्यूज के लिए। अनंत श्रीभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज तसेच पीठाशुद्ध परमपूज्य कान्होजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज 21 जून 2025 रोजी आपल्या पूर्व विदर्भ पीठ मोगा झिलपी येथे आम्ही नागपूर जिल्हा सेवा समिती वतीने आम्ही योग दिनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हा योग पर्व म्हणून आम्ही घोषित केलेला आहे। तर योग पर्व म्हणून जास्तीत जास्त युवा व युवतींना व जास्तीत जास्त गुरुबंधू गुरुभगिनींनी एकत्र येऊन कशा पद्धतीने हा जागतिक योग दिनानिमित्त योगा केला पाहिजे व आपले योगाचं महत्त्व इतरांना कसे पटवून दिले पाहिजे व योग संबंधित जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे फेरबदल योगाबद्दल आपण जे करू शकतो, जे शारीरिक आध्यात्मिक जे आपल्या जे जीवनामध्ये जे समाधान योगामुळे आपल्याला भेटत असते, त्याचमुळे आपण हा जो कार्यक्रम योगाचा आपण घेतलेला आहे। तर हा पूर्व विदर्भ पीठच नव्हे तर आपल्या संस्थानांतर्गत जितकी पीठ आहे त्या पूर्ण पीठातील पूर्ण जिल्ह्यांतर्गत हा कार्यक्रम आज संपूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे। तर त्यामध्ये अखिल भारतीय युवा सेनेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम सर्वत्रपणे सगळीकडे हा एकाच वेळेवरती होऊन आलेला आहे आणि सर्वांना एक समाजाला एक चांगला मेसेज आमच्या संस्थानाकडून हा जात आहे। तर योगच नव्हे तर समाजाच्या वतीने संप्रदायाच्या वतीने आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, ब्लड इन नीड त्या संदर्भात सोशल ॲक्टिव्हिटी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही देहदान अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज संप्रदायाच्या वतीने करत असते। तर हा सेवा म्हणून जास्तीत जास्त मंडळी गुरुबंधू गुरुभगिनी हे एकत्र येतात आणि गुरुमाऊली व दादाश्रींच्या चरणी आपली सेवा रुजू करतात व समाजाचं पण आपण एक काही घेणं लागतो त्याच्याने उद्देशाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगला मेसेज गेला पाहिजे आणि एक समाजाचे एक चांगलं झालं पाहिजे या गोष्टीने आमचं संप्रदाय संस्थान कार्यरत आहे। श्री गुरुदेव। जगद्गुरु श्रींच्या चरणी व दादाश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आणि आज आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरंच ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण की योग ही आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी एवढं प्रयत्न करून एवढी मेहनत घेऊन हे योगशास्त्र रचलं आहे आणि त्या योगशास्त्राचा आज अभिमान आपण बाळगतोय, कारण हा योगशास्त्र आज पूर्ण दुनियामध्ये पसरला आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी जगासमोर हा प्रस्ताव मांडला आणि 177 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि म्हणूनच आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करतो आहे। आणि हे आमचे अहोभाग्य आहे की आम्हाला या योग दिवसानिमित्त योगशास्त्राबद्दल, योग पद्धतींबद्दल आज त्या ऋषीमुनींनी जे आम्हाला सांगितलं होतं, हा वारसा आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही युवा तत्पर आहोत आणि म्हणूनच त्या गोष्टीबद्दल जागरूकता युवांमध्ये पसरली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिवस साजरा करायचा आम्ही निश्चय केला आणि म्हणून आज या पूर्व विदर्भ उपपीठावर नागपूर जिल्ह्यातील सर्व युवा सेना एकत्र येऊन हा उत्सव खूप जोमाने आणि उत्साहाने साजरा करतोय। आणि आता आम्ही असं ठरवलंय की हा योग दिवस फक्त एका दिवसानिमित्त मर्यादित न ठेवता हा योग दिवस आम्ही प्रत्येक दिवशी मनवणार आहोत आणि आपल्या आध्यात्मिक वातावरणात राहून आपण आपल्या शरीराला स्वस्थ कसं ठेवलं पाहिजे, आपल्या शरीराला सुद्धा आपण याच्याकडे जागरूकता पसरवणार आहोत। स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे बरेचसे उपक्रम घेत असतो। हा तर एक फक्त टीजर होता। याच्यानंतर आम्ही आमच्या संप्रदायाअंतर्गत सामूहिक स्वच्छता अभियान, युवांमार्फत आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिरं आम्ही प्रत्येक वर्षाला रक्तदान शिबिरं आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे आपण युवांना मार्गदर्शन देखील देत असतो, त्यांचं आत्मबळ वाढवण्याचे प्रशिक्षण सुद्धा आम्ही त्यांना देत असतो आणि युवांनी समोर येऊन आध्यात्मिक क्षेत्रात कशी प्रगती करायला पाहिजे या दृष्टिकोनातून पण स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे उपक्रम राबवत असतो। तरी एकदा आपण सर्वांना योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री गुरुदेव।